पृथ्वी तलावर असणाऱ्या समग्र जीवांमध्ये फक्त मनुष्य प्राणी स्वतःच्या श्वासांचे निदान करू शकतो. श्वासांचे नीट निरीक्षण केल्यास येणाऱ्या आगामी संकटांची पूर्वसूचना त्याला मिळते. तसेच शरीरात निर्माण होणाऱ्या व्याधींबद्दल देखील समजते. आपल्या श्वासाविषयी ज्या व्यक्तीला संपूर्ण ज्ञान आहे, श्वासाविषयी जी व्यक्ती नित्यनेमाने कृतज्ञता व्यक्त करते, ती व्यक्ती नेहमीच सर्व बाबतीत यश संपादन करते, सर्व क्षेत्रात सफलता प्राप्त करते. भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांमधील संवाद म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शास्त्राला स्वरविज्ञान, स्वरोदय शास्त्र म्हणून देखील संबोधले जाते. आपल्या श्वासांचे सूक्ष्म निरीक्षण कसे करावे आणि दैनंदिन जीवनात त्याचा अचूकरित्या वापर कसा करावा हे आपल्याला या शास्त्रामुळे ज्ञात होते. हे शास्त्र म्हणजे मनुष्याच्या श्वसन प्रणालीचा परिपूर्ण अभ्यास करून मांडलेले शास्त्र आहे. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे हे शास्त्र आगामी आजारांची तसेच येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना देतेच, पण शरीरात काही व्याधी किंवा काही दोष असतील तर त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी देखील सहाय्य करते. आता आपण पाहूया श्वासांचा आणि विचारांचा नेमका काय संबंध असतो ते. मनुष्य जेव्हा श्वास रोखतो त्यावेळी एक गोष्ट समजते की श्वासांसोबत विचार देखील थांबलेले आहेत. एखादा नवीन विचार करायचा ठरवला तर आपल्याला तो करण्यात प्रचंड अडथळे येतात, परंतु जेव्हा श्वास सोडतो, श्वास मोकळा करतो, तेव्हा मात्र मनात नवीन विचार येऊ लागतात. ह्यावरून आपल्याला समजते आपण जर श्वास रोखून धरले तर आपले विचार देखील कमी होतात. म्हणजे श्वासांचा आणि विचारांचा निश्चितच काहीतरी संबंध आहे. जर आपण श्वासांना नियंत्रित करू शकलो तर आपण आपले विचार देखील नियंत्रित करू शकू. शिवस्वरोदय शास्त्र आपल्याला श्वासांच्या माध्यमातून विचार कसे नियंत्रित करावे आणि त्याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अपेक्षित बदल कसे घडून आणावेत ह्याचे ज्ञान देते. शिवस्वरोदय शास्त्र हे प्रचंड उन्नत आहे. शिवस्वरोदय शास्त्र आपल्याला भौतिक जीवनाचा योग्य वापर कसा करावा हे शिकवते आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती कशी करावी ह्याचे देखील ज्ञान देते. इडा, पिंगला, सुषुम्ना नाडीचा पुरेपूर उपयोग करून ठराविक नाडीवर विशिष्ट तत्वांचा अंमल असताना योग्य ते कार्य कसे करावे ह्याचे ज्ञान आपल्याला शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होते. सुषुम्ना नाडी म्हणजे आत्म्याचा ब्रह्मरंध्राकडे येण्याचा राजमार्ग. आपण शिवस्वरोदय शास्त्राचा नीट अभ्यास केल्यास आपल्याला बराच वेळा जाणवते की योग्य नाडी व योग्य तत्वांवर एखादे कार्य करण्यास घेतले तर अकस्मात सुषुम्ना नाडी श्वास सुरू होतो. ह्याचा अर्थ ते कार्य आपल्यास लाभदायक ठरणार नाही. जरी आपली योग्य नाडी आणि योग्य तत्व सुरू असेल, परंतु ते अकस्मात सुषुम्ना नाडीमध्ये बदलले तर आपल्याला सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून प्रकृती संकेत देते की हे कार्य तुर्तास स्थगित करावे. सुषुम्ना नाडी सुरू असताना जप, नामस्मरण, दानधर्म इत्यादी गोष्टी केल्या तर त्याचे अगणित पुण्य मिळते. सुषुम्ना नाडी जर 4 मिनिटांहून जास्त वेळ सुरू असेल, ह्याचा अर्थ ही संभाव्य आजाराचे संकेत असतात. त्यामुळे नाडी बदलाचा सूक्ष्म निरीक्षण केल्यास आगामी आजाराची सूचना मिळते. श्वसनाच्या माध्यमातून तो आजार आपण प्रतिबंधित करू शकतो. शिवस्वरोदय शास्त्रात तत्व आणि नाडी ह्यांना प्रचंड महत्त्व आहे. ज्याला तत्वांचे आणि नाडीचे ज्ञान आहे, ज्याला तत्वे आणि नाडी अचूक ओळखता येतात, त्याचे आयुष्य सुखकर होते. नाडी बदलते ती वेळ आणि घटिका बऱ्याच जणांना लगेच समजत नाही. त्यामुळे हे शास्त्र खोटे आहे असा गैरसमज काही लोक करून घेतात. बऱ्याच जणांना वाटते चंद्रनाडी आणि पृथ्वी तत्व सुरू असताना आपण एखादा व्यवहार केला, परंतु तिथे लाभ होण्याऐवजी अडथळे निर्माण झाले. त्यावेळी त्यांनी नीट निरीक्षण करायला हवे की आपले त्यावेळी सुषुम्ना नाडी सुरू होती का.
सुषुम्ना नाडी सुरू होण्याचे संकेत आपण थोड्या वेळापूर्वी पाहिले. सुषुम्ना नाडीचे महत्त्व आध्यात्मिक क्षेत्रात प्रचंड असले तरी भौतिक जीवनात सुषुम्ना नाडी अनेक कार्यात बाधा घालू शकते. आपल्याला श्वसनांचे निरीक्षण करण्यासाठी सुरुवातीला पहाटे 5 ते 7 ह्या वेळ द्यावा लागेल, कारण ह्याच वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्तावरती श्वसन अभ्यास करायला सुरुवात केल्यास आपल्याला त्याचे उत्तम फळ मिळते. तो अभ्यास देखील खूप चांगला होतो. शिवसूर्योदय शास्त्राचे निरीक्षण करण्यासाठी पहाटेची वेळ अत्यंत अचूक आहे. पहाटे उठून आपण आपल्या कोणत्या नाकपुडीतून श्वास सुरू आहे ह्याचे निरीक्षण करावे. डाव्या नाकपुडीतून श्वास सुरू असेल तर सर्वप्रथम आपला डावा हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवावा. उजव्या नाकपुडीतून श्वसन सुरू असेल तर उजवा हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवावा. तसेच सुषुम्ना नाकपुडीतून श्वसन सुरू असेल तर काही काळ निवांत पडून राहावं आणि चंद्र किंवा सूर्य ह्यापैकी कोणतीही एक नाडी सुरू झाल्यावर त्या पद्धतीने आपला उजवा किंवा डावा हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवून तीच बाजू पलंगाच्या बाहेर पहिली आणावी. म्हणजे जर तुमची उजवी नाकपुडी सुरू असेल तर सर्वप्रथम उजवं पाऊल पलंगाच्या बाहेर काढावं किंवा डावी नाकपुडी सुरू असेल तर डावं पाऊल पलंगाच्या बाहेर काढावं. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात शिवसूर्योदय शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार करावी. त्यानंतर जी नाकपुडी सुरू आहे ती नाकपुडी किती वेळ सुरू राहते, 45 मिनटं, 60 मिनटं, ते एकदा त्याची नोंद करून घ्यावी. त्यानंतर चंद्रनाडी सुरू असेल तर चंद्रनाडी 45 मिनिटांनी सुषुम्नेत परावर्तित झाली. सुषुम्नेमध्ये ती किती वेळ होती, 2 मिनटं, 3 मिनटं, 4 मिनटं, तो समय लिहून ठेवावा. त्यानंतर चंद्रनाडीतून सुषुम्ना, सुषुम्नेतून सूर्यनाडी प्रवाह सुरू होतो. तो प्रवाह किती वेळ झाला ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. डाव्या नाकपुडीतून श्वास सुरू असतो ह्याचा अर्थ चंद्रनाडीतून श्वास सुरू असतो. डाव्या नाकपुडीतून श्वास सुषुम्ना नाडीतून येतो म्हणजे दोन्ही नाकपुड्या एकाच वेळी सुरू राहतात. त्यानंतर त्या सुषुम्ना नाडीतून श्वास सूर्यनाडीमध्ये अर्थात उजव्या नाकपुडीमध्ये प्रवेश करतो. हेच चक्र सुरू राहते. उजव्या नाकपुडीतून श्वास सुषुम्नेमध्ये, सुषुम्नेतून डाव्या नाकपुडीत. दिवसभर हेच चक्र आपल्या शरीरात सुरू असते. दिवस रात्र आयुष्यभर हेच चक्र आपल्याला फॉलो करायचे आहे. तर आपल्याला अनेक जणांना हे निरीक्षण करण्याचा कंटाळा येतो. भलेही व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम ह्यांच्यावरती स्क्रीन टाईम शेअर करण्यास त्यांच्याकडे वेळ असतो, परंतु श्वासांचे निरीक्षण त्यांना कंटाळवाणे वाटते. श्वासांकडे दुर्लक्ष करतो ह्याचा अर्थ आपण आपल्या आयुष्याकडे दुर्लक्ष करतोय. ज्यावेळी आपण पहिला श्वास घेतला त्या क्षणी आपण जीवनामध्ये जगायला सुरुवात केली. ज्या क्षणी आपण शेवटचा श्वास घेऊ त्या क्षणी आपलं आयुष्य संपलेलं असेल. ही गोष्ट अनेक जणांना समजते, परंतु ते त्याकडे लक्ष देत नाही. श्वास म्हणजे अशी गोष्ट आहे जी आपल्या शरीरात सतत सुरू असते. 1 मिनिट जरी श्वास सुरू नसेल तर आपल्याला अस्वस्थ होईल, श्वास कोंडल्यासारखे होते. जर एखाद्या गर्दीमध्ये आपण गेलो आणि त्या ठिकाणी पुरेपूर ऑक्सिजन मिळाला नाही तर आपली अवस्था काय होईल ह्याची आपण कल्पना करावी आणि त्यावरून आपल्या आयुष्यात श्वासांचे महत्त्व काय आहे, श्वासांना कसे जपायचे, श्वासांप्रती कृतज्ञता व्यक्त कशी करायची, श्वासांना कसे सांभाळायचे, श्वासांप्रती आपली वर्तणूक कशी असावी हे आपण ठरवलं पाहिजे. शिवसूर्योदय शास्त्र आपल्याला श्वासांचा अभ्यास ह्यासाठी करायला सांगते कारण की जितका सूक्ष्म तुम्ही श्वासांचा अभ्यास करता तितकाच सूक्ष्म तुम्ही तुमच्या आयुष्याचा अभ्यास करता. तुमच्या आयुष्यावर त्याचा सखोल प्रभाव पडतो. जर तुम्हाला सुखी समाधानी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला श्वासांकडे नित्यनेमाने लक्ष दिलं पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही श्वासांवरती नित्यनेमाने लक्ष देऊ लागता त्या क्षणी तुमचे श्वास देखील तुमच्याशी संवाद साधू लागतात. त्यांचं तुमच्यावर सतत लक्ष असतं, परंतु ती संवादाची भाषा आपल्याला ज्ञात नसते. नाडी
आणि तत्वांच्या माध्यमातून आपले श्वास आपल्याशी सतत संपर्क आणि संवाद साधत असतात आणि हे श्वास म्हणजेच प्रकृती. प्रकृती आपल्याशी श्वासांच्या माध्यमातून, श्वासातील नाडीच्या माध्यमातून, तत्वांच्या माध्यमातून संपर्क साधत असते, संवाद साधत असते. ही एक भाषा आहे जी संपूर्ण जगातील 700 करोड मानवांना प्रकृतीशी संवाद साधण्यासाठी बनवली गेली आहे. परंतु फार कमी लोक ही भाषा समजतात. ज्यांना समजते त्यांच्या आयुष्याचं पोट कल्याण होतं आणि ज्यांना ही भाषा समजत नाही ते आयुष्यभर मायेच्या प्रभावाखाली जीवन व्यतीत करतात. आपण पाहिले, मनुष्याचे विचार त्याच्या श्वासाशी निगडीत असतात. आपले श्वास आपल्याला रावाचा रंक बनवू शकतात आणि रंकाचा राव देखील बनवू शकतात. आपण आपल्या मनातील विचार नियंत्रित करण्यात असमर्थ आहोत, परंतु श्वास निश्चितच आपण नियंत्रित करू शकतो. आणि ज्या क्षणी आपण श्वास नियंत्रित करतो त्या क्षणी आपण आपल्या मनातील विचार देखील नियंत्रित करतो. आपली आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसिक कोणत्याही क्षेत्रातील समस्या श्वासांच्या अभ्यासाने सुटू शकते. शिवसूर्योदयशास्त्र आपल्याला हाच अभ्यास अत्यंत खोलवर आणि सूक्ष्म रीतीने कसा करायचा ते शिकवते. तर ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या श्वासांचा अभ्यास कसा करायचा. ते म्हणजे सकाळी उठल्यावरती तुम्हाला चंद्रनाडी किंवा सूर्यनाडी कशी सुरू असते, ती नाडी सुषुम्नेत कशी परावर्तित होते, त्यानंतर दुसरी नाडी किती वेळाने सुरू असते, हे आपण पाहिले. त्याचा अभ्यास रोज सकाळी उठल्यावर 5 ते 7 किंवा लवकर केला तरी चालेल, परंतु किमान 2 तास तरी तो अभ्यास सुरुवातीचे 1 ते 2 आठवडे हवा. त्यानंतर आपण तत्वांकडे वळणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण श्वासांमधली तत्त्व कशी ओळखावीत ह्याचे ज्ञान घेणार आहोत. तसेच तिसऱ्या भागात त्राटक विद्या आणि मुद्राशास्त्र ह्यांचे ज्ञान घेणार आहोत. चौथा भाग असेल शेअर मार्केटमध्ये शिवसूर्योदयशास्त्राचे ज्ञान वापरून यश कसे प्राप्त करावे. आणि 5वा अभ्यास असेल चक्र अभ्यास, तसेच शरीरातील ग्रंथींचे कार्य ह्याविषयी. आपण आपल्या श्वासांना नियंत्रित करतो, त्यात चांगले विचार गुंततो, आपले आयुष्य सुंदर होते. आर्थिक उन्नतीविषयी जर आपण त्याच्यामध्ये विचार गुंतले तर आपण आर्थिकदृष्ट्या उन्नत होतो. ज्याप्रमाणे श्वासांना आपण विचारांचे खाद्य पुरवू तशीच परिस्थिती आपल्या सभोवताली निर्माण होते. आता श्वासांचे गणित एकदा समजून घेऊया. मनुष्याला रोजचा 21,600 श्वासांचा कोठा मंजूर झालेला आहे. ह्याच्यामध्ये 33% श्वास झोपेमध्ये, अर्थात 6 ते 7 तासांची झोप गृहीत धरली तर 33 ते 30% श्वास आपला झोपेमध्ये खर्च होतो. आपण उरलेले 14,000 श्वास कसे वापरतो ह्यावर आपल्या आयुष्यातील यशाची टक्केवारी ठरते. आता जर मनुष्य एका दिवसात 21,600 वेळा श्वसन करत असेल तर एका तासात सर्वसाधारण 900 वेळा श्वसन करतो. एका मिनिटाला जवळपास 15 श्वास होतात. ह्याचा अर्थ एक श्वास 4 सेकंदापर्यंत चालतो. 2 सेकंद श्वास घेण्यात, 2 सेकंद श्वास सोडण्यात, अर्थात 2 सेकंड्स इनहेल अँड 2 सेकंड्स एक्सेल. अशा पद्धतीने आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. श्वासांची नैसर्गिक रीती जर आपण पाहिली, श्वासांच्या नैसर्गिक गतीमध्ये फक्त पूरक आणि रेचक ही क्रिया आहे, म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे. ज्या ठिकाणी आपण कुंभक लांबवतो त्या ठिकाणी त्याला प्राणायामाचं स्वरूप प्राप्त होतं. श्वासांमध्ये कुंभकाचा जास्त वेळ अभ्यास केला ह्याचा अर्थ तो प्राणायाम झाला. शिवसूर्योदयशास्त्रामध्ये श्वासांची नैसर्गिक गती आपल्याला अनुभवायची आहे, अभ्यासायची आहे. आपण जेव्हा पूरक, रेचक कुंभकाचा अभ्यास करतो तेव्हा प्राणायाम होतो. कुंभकामध्ये 3 प्रकार पडतात: बहिर्कुंभक, अंतर्कुंभक आणि केवल कुंभक.
ज्या क्षणी आपण श्वास शरीरामध्ये स्वीकारतो आणि रोखून धरतो त्यावेळी अंतर्कुंभक होतो. श्वास सोडतो, बाहेर रोखून ठेवतो, त्या क्षणी बहिर्कुंभक होतो. आणि ज्यावेळी आपण श्वासांना लक्ष देत देत अचानक ध्यानस्थ होतो, तेव्हा काही क्षणाकरता की काही मिनटाकरता आपले श्वास आपसुकच थांबतात, कोणताही जोर लावल्याशिवाय. अंतर्कुंभक करण्यासाठी आपल्याला जोर लावावा लागतो, बहिर्कुंभक करण्यासाठी आपल्याला श्वास बाहेर रोखून ठेवावा लागतो, परंतु केवल कुंभक सहजरित्या साध्य होतो. जेव्हा आपण ठराविक श्वासांचे निरीक्षण नित्यनेमाने करतो, उदाहरणार्थ जर आपण 500 श्वासांचं निरीक्षण नित्यनेमाने करत आहोत, सतत करत आहोत, सलग करत आहोत, तर काही दिवसांच्या अभ्यासाने आपल्याला केवल कुंभकाची अवस्था प्राप्त होते. केवल कुंभक म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेले वरदान. आपली साधना ईश्वरापर्यंत पोहोचते आहे ह्याचे प्रतीक म्हणजे केवल कुंभक. आता आपण केवल कुंभक कसा असतो ते पाहिले. केवल कुंभकाची अवस्था साध्य करण्यासाठी बऱ्याच जणांना 6 महिने लागतात, काही जणांना 1 महिन्यात, 1 आठवड्यात देखील ही अवस्था प्राप्त होते. अर्थात आपण ज्या पद्धतीने आपल्या श्वासांवरती लक्ष देऊ, जितक्या एकाग्रतेने शिवसुहृदय शास्त्राचा अभ्यास करू, तितक्याच सहज आपल्याला केवल कुंभकाची अवस्था देखील प्राप्त होते. श्वासांचे सतत निरीक्षण करणे केवल कुंभकाची अवस्था प्राप्त करण्याचा सहज आणि सोपा उपाय आहे. सर्वसाधारणपणे 500 श्वासांचे दररोज निरीक्षण केल्यास 6 महिन्यामध्ये आपल्याला केवल कुंभकाची अवस्था साध्य करता येते. जर कोणाचं पूर्वसंचित चांगले असेल, त्याचा पूर्वजन्मात श्वासांचा अभ्यास झालेला असेल, तर त्याला 1 आठवड्यात किंवा 2 आठवड्यामध्ये देखील ही अवस्था साध्य करता येते. तर आपल्याला शिवसुहृदय शास्त्र शिकताना तिन्ही नाड्यांचा अभ्यास करता आला पाहिजे. केव्हा आपला श्वास इडानाडीतून सुरू आहे म्हणजे चंद्रनाडीतून सुरू आहे, केव्हा आपला श्वास सूर्यनाडीतून सुरू आहे, केव्हा सुषुम्ना नाडीतून सुरू आहे, ह्याचे अचूक निदान करता आले पाहिजे. तरच आपल्याला त्या पुढील अभ्यास म्हणजे श्वासांमधील तत्त्व ओळखता येतं. आता आपण एक रहस्य जाणून घेऊया. शिवसुहृदय शास्त्र आपल्याला सांगते, आपल्या हातात जगण्यासाठी तितकाच वेळ असतो जितका वेळ आपण श्वास स्वीकारतो आणि श्वास सोडतो. ह्यामध्ये जो वेळ आहे तितकेच आयुष्य आपण जगू शकतो. जर कोण म्हणत असेल की मी प्रचंड आयुष्य जगणार आहे, ह्याचा अर्थ त्याला त्याच्या भविष्यात काय होणार ते माहिती असेल. परंतु आपल्यापैकी कोणालाही माहिती नसते की आपल्याला हा श्वास घेतल्यानंतर हा श्वास जेव्हा सोडू तेव्हा पुढचा श्वास मिळणार आहे की नाही. श्वास येतो, श्वास सुटतो, पुन्हा मनुष्य श्वास घेतो आहे, ह्याचा अर्थ त्याला त्या श्वासाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. प्रत्येक श्वासाप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावीशी लागते, कारण की तो श्वास आपल्याला जीवन प्रदान करतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला श्वासांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी लागते, तसेच संपूर्ण जगाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी लागते. श्वास हे आपल्याला जगाशी संपर्क कसा साधावा, जगासोबत कसा व्यवहार करावा ह्याचे ज्ञान देतात. त्यामुळे आपल्याला शिवसुहृदय शास्त्रांच्या माध्यमातून हा श्वसनाचा अभ्यास करायलाच हवा. शिवसुहृदय शास्त्र आपलं आयुष्य सुखकर बनवतं, आपलं आयुष्य आरोग्यदायक बनवतं, समाधानी बनवतं. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या बाह्य मदतीची गरज लागत नाही. तर शिवसुहृदय शास्त्राचा पहिला भाग आपण पाहिला. ह्या भागामध्ये आपण श्वासांमधील नाड्या कशा ओळखाव्या हे पाहिलं. आता आपल्याला पुढचा 1 आठवडा सकाळी उठल्यावर कोणत्या नाकपुडीत श्वास सुरू आहे, त्या नाकपुडीतून श्वास सुषुम्ना नाडीत केव्हा गेला, सुषुम्ना नाडीत श्वास किती वेळ होता, सुषुम्ना नाडीतून श्वास दुसऱ्या नाकपुडीत प्रवाहित झाल्यावरती तो श्वास तिथे किती वेळ होता,
ह्याची नोंद करून ठेवायची आहे. एक आठवडा आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण श्वासांमधील तत्त्वे कशी ओळखायची ह्याचे ज्ञान मिळवू. धन्यवाद.